तुम्हाला रेफरन्स म्हणून बजाजन गुप्ता हे एक बुक आहे, नंतर R.M. मेहता वल्लभ प्रकाशन आहे, हे एक बुक आहे. मी वल्लभ प्रकाशनचं हे बुक यूज करतो, PS2 R.M. मेहता. तर याच्यामध्ये लँग्वेज वगैरे चांगली आहे, समजण्यासाठी इझी आहे, त्याच्यामुळे तुम्ही पण हे बुक यूज करा, छान आहे. ठीक आहे. तर आता आपल्याला आज काय बघायचं आहे, तर मॉडर्न प्रिस्क्रिप्शन बघायचं आहे. तर मॉडर्न प्रिस्क्रिप्शन म्हणजे नेमकं काय, तर आजच्या कंडिशनमध्ये जे काही प्रिस्क्रिप्शन यूज केले जात आहेत तर त्याला आपण थोडक्यात म्हणूयात मॉडर्न प्रिस्क्रिप्शन. आता हे जे मॉडर्न प्रिस्क्रिप्शन आहे ह्याच्यामध्ये आणि आधीच्या प्रिस्क्रिप्शन्स मध्ये फरक काय आहे ते जस्ट बघून घेऊयात. हे जे प्रिस्क्रिप्शन आहे हे मॉडर्न प्रिस्क्रिप्शन. आता मॉडर्न प्रिस्क्रिप्शन आणि आधीचं प्रिस्क्रिप्शन यात नेमकं फरक काय आहे तर ते याच्यात बघा. बघा इकडे जो डाव्या हाताला जो प्रिस्क्रिप्शन दिसत आहे हा आहे जनरल प्रिस्क्रिप्शन आणि हा जो इकडचा आहे हा मॉडर्न प्रिस्क्रिप्शन आहे. ठीक आहे. तर ह्या दोघांमध्ये फरक जो आहे तो सहज तुम्हाला लक्षात येईल. बाकीचं जे असतं ते लेटर हेडवरच असेल, ते सारखंच असतं. कॉलेज हॉस्पिटलचं नाव, क्लिनिकचं नाव, त्यांचा फोन नंबर वगैरे वगैरे ते सगळं सारखं असेल. डेटचा पॅटर्न पण सारखा आहे. नंतर पेशंटची इन्फॉर्मेशन आहे, नेम, एज, जेंडर वगैरे हे पण सारखं आहे. नंतर RX सिम्बॉल इकडे पण यूज केला जातो, इकडे पण यूज करतात. आता इथे फरक महत्वाचा इथे आहे. महत्वाचा फरक कुठे इथे आहे. आता बघा इथे काय आहे, कॉड लिव्हर ऑइल 30 ml, सिरप 12 ml, फेरिक अमोनियम सायट्रेट 4 ग्रॅम, सिन्नॅमोन वॉटर अप टू 90 ml. हे आहे इन्स्क्रिप्शन. आता इथे इन्स्क्रिप्शन मध्ये इथे काय आहे तर डायरेक्टली रेडीमेड डोसेज फॉर्म आहे. ओके. आजच्या कंडिशन मध्ये आपल्याला कंपाऊंडिंग करावं लागत नाही, कारण काय तर मेडिकलमध्ये रेडीमेड डोसेज फॉर्म अवेलेबल असतो. तो आपल्याला फक्त स्ट्रीप मधनं म्हणा किंवा बॉटल मधनं काढून म्हणा त्याला आपल्याला डायरेक्टली पेशंटला हँडओव्हर करायचं असतं. ठीक आहे. हा त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा फरक आहे की आधीचं जे काही प्रिस्क्रिप्शन आहे ह्याच्यामध्ये कंटेंट्स दिलेले असायचे आणि त्याच्यावरून आपल्याला डोसेज फॉर्म बनवावा लागायचा. आजच्या कंडिशन मॉडर्न प्रिस्क्रिप्शन मध्ये रेडीमेड डोसेज फॉर्म अवेलेबल आहे, तो आपल्याला फक्त डिस्पेन्स करावा लागेल. ठीक आहे. हे झालं इन्स्क्रिप्शनच्या बाबतीत. त्याच्यानंतर फिॲट MLCO लिहिलं इथे. तर आधीच्या जो प्रिस्क्रिप्शन असायच्या त्याच्यामध्ये मोस्टली लॅटिन टर्म्स यूज केले जायचे. आताच्या कंडिशनमध्ये तसं नाहीये, इंग्लिश टर्म्स सिम्पली यूज करतात. जस्ट लाईक 1 टॅबलेट एम्प्टी स्टमक. एम्प्टी स्टमक मध्ये 1 टॅबलेट घ्यायची, म्हणजे जेवणाच्या आधी 1 टॅबलेट घ्यायची. ठीक आहे. त्याच्यानंतर सेम सिग्नेचुरा डायरेक्शन फॉर द पेशंट, तसंच डायरेक्शन इथेही लिहिलं जातं. नंतर रिन्युअल इन्स्ट्रक्शन दोघांमध्ये आहे आणि बाकीचं सगळं सारखं आहे. तर मेन फरक कुठे आहे तर हा एवढा जो पार्ट आहे ह्या पार्ट मध्ये महत्वाचा फरक आहे. ठीक आहे. तर हा जो लेफ्ट हँडचा आहे हा मॉडर्न प्रिस्क्रिप्शन आहे आणि राईट हँड साईडचा मॉडर्न प्रिस्क्रिप्शन आणि लेफ्ट हँड साईडचा ओल्ड प्रिस्क्रिप्शन आहे. ठीक आहे. तर ह्या पद्धतीने झालं. तर तुम्हाला मॉडर्न प्रिस्क्रिप्शनचा फॉर्मॅट लक्षात आलेला आहे. आता त्याच्यामध्ये नेमकं काय काय आहे तर ते आपण जस्ट शॉर्ट मध्ये बघूया. त्याच्यामध्ये पहिला पार्ट, डोसेज फॉर्म्स आर डायरेक्टली डिस्पेन्स्ड. म्हणजे हे जे मॉडर्न प्रिस्क्रिप्शन आहे ह्याच्यामध्ये डोसेज फॉर्म रेडीमेड फॉर्म मध्ये डिस्पेन्स केले जातात डायरेक्ट, तिथं प्रिपरेशन बनवायची गरज नसते. त्याच्यानंतर बिकॉज ऑफ नंबर्स ऑफ ड्रग्स अवेलेबल्स आर ॲज इन अ रेडीमेड फॉर्म. आता बघा होतं काय की जसं जसं डेव्हलपमेंट होत जात आहे, जसं आपण फार्मसीमध्ये नवीन नवीन ड्रग्स सर्च करत आहोत तर त्या पद्धतीने नवीन नवीन ड्रग्स सुद्धा मार्केटमध्ये येत आहेत. आणि मग प्रत्येक ड्रग जेव्हा नवीन येतो तर तेव्हा त्याच्या फॉर्म्युलेशनची मेथड वेगळी असते, त्याच्या प्रॉपर्टीज वेगळ्या असतात, इनकम्पॅटेबिलिटी चान्सेस पण वेगवेगळे असतात, अशा वेगवेगळ्या कंडिशन्स असतात. मग ह्या सगळ्या पॉसिबिलिटीज राहिल्यामुळे काय होतं की डोसेज फॉर्म जो आहे तो डायरेक्टली रेडीमेड बनवला जातो, जेणेकरून जे पॉसिबल चान्सेस जे आहेत, डिफिकल्टीज जे आहेत तर ते ह्याच्यामध्ये मॅनेज होतात. राईट. तर मग अशा पद्धतीने काय होतं की सगळे हे नंबर ऑफ डोसेज फॉर्म्स रेडीमेड अवेलेबल होण्याचं कारण पण ते एक आहे आणि त्याचा यूज आपल्याला
डिस्पेन्सिंग मध्ये पण आरामाने होतं. नंतर मॉडर्न प्रिस्क्रिप्शन मध्ये नो नीड ऑफ कंपाऊंडिंग. हे तुम्हाला आधी सांगितलं की मॉडर्न प्रिस्क्रिप्शन मध्ये कंपाऊंडिंग करायची गरज पडत नाही. 4 पावडर घ्या, त्यांना मिक्स करा, त्यांच्यामध्ये वेटिंग एजंट टाका, त्याला स्लग बनवा, ग्रॅन्युलेशन करा, असं काही करावं लागेल. रेडीमेड डोसेज फॉर्म अवेलेबल आहे, त्याला काढायचं, स्ट्रीप कट करायची आणि पेशंटला हँडओव्हर करायचं. दिस इज इन्क्लुडेड इन अ मॉडर्न प्रिस्क्रिप्शन. देन written मोड ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन अँड डोस शेड्यूल. हे जे मॉडर्न प्रिस्क्रिप्शन आहे त्याच्यामध्ये प्रिपरेशन कसं ऍडमिनिस्टर करायचं ते पण मेन्शन केलेलं असेल आणि त्याच्या डोसचा शेड्यूल कसा असेल तो पण मेन्शन केला असेल. जर तुम्ही बघितलंच ना, दिवसातून 2 वेळा, दिवसातून 3 वेळा बघितलंय तेव्हा हेही तर तसंच लिहिलंय. ॲझिथ्रोमायसिन टॅब 500 mg, क्वांटिटी म्हटले 10 टॅबलेट्स, आणि घ्यायचं कधी आहे बघा, सकाळी नाही घ्यायची तर कसं संध्याकाळी घ्यायची, राईट. म्हणजे हा झाला टाइमचा शेड्यूल, हा झाला डोसेज फॉर्मचं नाव, डोसेज फॉर्म मध्ये असलेल्या ऍक्टिव्ह ड्रगचं कंटेंट आणि किती डोस द्यायचे तर 10. तर अशा पद्धतीचं मॉडर्न प्रिस्क्रिप्शन मध्ये इन्फॉर्मेशन ही मेन्शन केलेली असते. नंतर मॉडर्न प्रिस्क्रिप्शन मध्ये लॅटिन टर्म्स आर रिमूव्ड. मॉडर्न प्रिस्क्रिप्शन मधनं लॅटिन टर्म्स हे रिमूव्ह केलेले आहेत. त्याच्यानंतर इंग्लिश टर्म्स अँड मॅट्रिक सिस्टीम्स आर इन्क्लुडेड. त्याच्यामध्ये इंग्लिश टर्म पण इन्क्लूड केले आणि मॅट्रिक सिस्टीम सुद्धा इन्क्लूड केलेलं आहे. त्याच्यानंतर शेवटचा पॉईंट जो आहे तो महत्वाचा आहे. ड्रग्स आर नेम ॲज अ ऑफिशियल नेम ऑर अ ब्रँड नेम. हे जे काही प्रिपरेशन असतात त्यांना ऑफिशियल नावाने दिले जातात किंवा ब्रँड नेम मध्ये. जसं की आता बघा ॲझिथ्रोमायसिन टॅबलेट हा जो आहे हा जेनेरिक नेमने दिलेला आहे, म्हणजे ड्रगचं जे नाव आहे त्याच्या नावानुसार हा प्रॉडक्ट इथे मेन्शन केलेला आहे. आता ब्रँड नेमने सुद्धा बरेचसे प्रॉडक्ट मेन्शन केले जातात, जसं की झिंटॅक आहे, कोल्डॅक्ट आहे, इनो आहे. इनो पण हा ब्रँड नेम आहे. तर अशा पद्धतीचे सुद्धा प्रॉडक्ट आहेत की ज्यांना प्रिस्क्रिप्शनवर ऍज अ ब्रँड नेम म्हणून त्यांना मेन्शन केलं जात असतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ही इन्फॉर्मेशन झाली मॉडर्न प्रिस्क्रिप्शनची. आता आपण त्याचा पुढचा पॉईंट बघूयात. हा फरक आहे बरं काय, त्यांच्या दोघांमधला डिफरन्स समजण्यासाठी हा एक फॉर्मॅट तुम्हाला कम्पॅरिझन व्हावा म्हणून तुम्हाला दिला आहे, तो बघा, व्यवस्थित बघा. त्याच्यानंतर ऍडव्हान्टेजेस बघूयात मॉडर्न प्रिस्क्रिप्शनचं. मॉडर्न प्रिस्क्रिप्शनचे ऍडव्हान्टेजेस तुम्हालाही लक्षात आले असतील. तर काय आहे की त्याच्यामध्ये सगळ्यात आधी पहिलं, इट इज इझी टू रिमाइंड अँड कॅच. म्हणजे त्यांना लक्षात ठेवणं आणि त्याला काय म्हणणं हायलाईट करणं हे एकदम सोपं आहे. जसं की आता झिंटॅक सांगितलं म्हणजे बऱ्याच लोकांना त्याचा यूज लक्षात येऊन जातो, अँटीऍसिड आहे, राईट. त्याच्यानंतर इनो म्हटलं तर ते इनोच्या बाबतीतून बऱ्याच लोकांना सहज लक्षात येतं. तर अशा पद्धतीने मॉडर्न्स मध्ये जे काही नेम यूज वगैरे केले जातं ते लक्षात ठेवणं पण इझी आहे आणि मेन्शन करणं किंवा हँडल करणं लक्षात, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इझी आहे. त्याच्यानंतर मॉडर्न प्रिस्क्रिप्शनचा एक बेनिफिट असा आहे की देर इज अ नो नीड ऑफ अ प्रिपरेशन और नो नीड ऑफ कंपाऊंडिंग. कंपाऊंडिंग करायची इथे गरज पडत नाही. नंतर इट इज इझी टू नो फॉर द पेशंट. हे पेशंटला सुद्धा लक्षात ठेवण्यासाठी इझी आहे, फार्मसिस्टला लक्षात ठेवण्यासाठी सुद्धा इझी आहे आणि प्रिस्क्रायबर जे आहेत रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर त्यांच्यासाठी सुद्धा इझी आहे. बरं. आता बघा जसं की आता इनो आहे, तर इनो काय पेशंटला पण लक्षात राहणार आहे, फार्मसिस्टला पण लक्षात राहील आणि प्रिस्क्रायबरला पण लक्षात राहतं. त्याच्यामुळे काय होतं की जे कन्फ्युजिंग किंवा मिसिंगचे जे काही चान्सेस असतात ड्रग्सच्या बाबतीत, हे सगळे काय होतात, मॅनेज होतात. जसं की झिंटॅक आहे, तर झिंटॅक तुम्ही कोणाला बऱ्याचपैकी लोकांना माहिती असतं झिंटॅक काय आहे, रॅनटॅक काय आहे. बरं. हे ऍक्च्युली ब्रँड नेम आहे, पण त्याचा यूज कुठे होतो हे सुद्धा बऱ्याच लोकांना सुद्धा इझिली लक्षात राहून जातं. तर हा एक मॉडर्न प्रिस्क्रिप्शन मधला जो काही डोसेज फॉर्म लिहिला जातो त्याच्या ऍडव्हान्टेज आहे. त्याच्यानंतर ड्रग्स हॅव्हिंग अ बेटर बायोबिलिटी. आता बघा आधीच्या काळामध्ये काय व्हायचं की कंटेंट घ्यायचे, त्यांना मिक्स करायचे, मग त्याच्यापासून डोसेज फॉर्म बनवायचे आणि मग ते पेशंटला हँडओव्हर व्हायचे. नॉर्मली काही क्वालिटी चेक वगैरे होत असेल किंवा केली करत पण असते. पण आता जे काही रेडीमेड डोसेज फॉर्म अवेलेबल आहेत त्यांचं काय होतं, त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग बल्कमध्ये होतं, त्याच्यामुळे कॉस्टिंग कमी होऊन जाते. दुसरं, नवीन टेक्नॉलॉजी यूज करून हे डोसेज फॉर्म बनवले जातात, त्यांचं इन प्रोसेस क्वालिटी कंट्रोल केलं जातं
आणि फायनल क्वालिटी कंट्रोल सुद्धा केलं जातं. ह्या सगळ्या गोष्टी केल्यामुळे काय होतं की त्याचे जे पॅरामीटर्स आहेत तयार करण्याचे ते सगळे परफेक्ट राहतात. आणि परफेक्ट पॅरामीटर्स राहिल्यामुळे ड्रगचा जो इफेक्ट आहे, मिळणारा इफेक्ट तो प्रॉपर आणि बेटर असू शकतो. त्याचाच परिणाम म्हणजे एक बायोअबिलिटी पण आहे. मग त्याच्यामुळे ड्रगची बायोअबिलिटी जर प्रॉपर असेल, बेटर असेल, तर त्याच्यापासून मिळणारा इफेक्ट काय असेल, मग बेस्ट असेल. त्याच्यानंतर मॉडर्न प्रिस्क्रिप्शनचं डिसएडव्हान्टेज असं आहे की काही ड्रग्स जे आहेत त्यांचे ब्रँड नेम सारखे असतात. ब्रँड नेम सारखे असतात, जसं की रॅन्टॅक, झिंटॅक, डिस्प्रिन, इकोस्प्रिन, राईट. तर असे बरेचसे प्रॉडक्ट नेम आहेत की ज्यांचे ब्रँड नेम सुद्धा सारखे सिमिलर असतात. सारखे असतात असं नाही, एक्झॅक्ट असतील असं नाही, सिमिलर असतात. मग सिमिलर जर असेल तर तिथे कन्फ्युजनचे चान्सेस येतात. तर हा एक त्याच्यातला एक डिसएडव्हान्टेज असेल. दुसरा, चीप डे जेनेरिक ड्रग्स असतात किंवा आधीच्या पिरियडमध्ये जे काही ड्रग्स प्रिपरेशन किंवा फॉर्म्युलेशन बनवले जायचे ते चीपेस्ट असायचे ॲज कम्पेअर टू मॉडर्न प्रिस्क्रिप्शन्स कंटेनिंग द रेडीमेड डोसेज फॉर्म. त्याचं मागचं कारण काय, तर नवीन नवीन मशिनरी यूज करावी लागते, नवीन नवीन टेक्नॉलॉजी यूज करावं लागतं, त्याच्यात क्वालिटी कंट्रोलचे पॅरामीटर यूज करतात, त्याच्यामध्ये परत चेंजेस होतात, अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. तर त्याच्यामुळे काय होतं, ऑटोमॅटिकली त्याची कॉस्टिंग वाढते आणि ते कॉस्टली होतं. तर असा हा एक जनरल फरक आहे मॉडर्न प्रिस्क्रिप्शनचा आणि आधीच्या प्रिस्क्रिप्शन सुद्धा. ठीक आहे. तर इथपर्यंत होतं मॉडर्न प्रिस्क्रिप्शन. मॉडर्न प्रिस्क्रिप्शन तुम्हाला बऱ्यापैकी लक्षात आलं असेल. कोणाला काही लक्षात आलं नसेल तर त्यांनी नंतर मग व्हॉट्सअपला त्यांचे क्वेश्चन्स टाकू शकतात, मग त्यांना रिप्लाय ही मिळेल. ओके. आता आपल्याला ह्या चॅप्टर मधला पुढचा पॉईंट बघायचा आहे की जेव्हा कंपाऊंडिंग आणि डिस्पेन्सिंग केलं जात असतं तेव्हा आपल्याला केअर काय घ्यायची आहे. बरोबर. थोडक्यात, जेव्हा आपण लॅबमध्ये प्रॅक्टिकल करत असतो तेव्हा कंपाऊंडिंग करतो आणि डिस्पेन्सिंग करतो, दोघं करतो. बरोबर. मग हे प्रॅक्टिकल्स करत असताना आपल्याला केअर काय काय घ्यावी लागेल. तर त्याच्यातली पहिली केअर काय असेल, कीप द प्रिस्क्रिप्शन इन फ्रंट. प्रिस्क्रिप्शन जे आहे ते आपल्याला काय करायचंय, इन फ्रंट ठेवायचं आहे. सपोज आता मेडिकल स्टोर आहे, प्रिस्क्रिप्शन पडलंय तुमच्या फ्रंटच्या काउंटरवर आणि तुम्ही मेडिसिन घ्यायला आहेत मागच्या स्टोर रूम मध्ये आले असणार, तर हे चालेल का, नाही चालणार. कारण की 4-5 मेडिसिन असतील, त्याच्यातलं 2-3 मिस झालं तर तुम्हाला काय करावं लागेल, काउंटर पर्यंत यावं लागेल, त्याला चेक करावं लागेल आणि परत तुम्हाला स्टोरला जावं लागेल. राईट. त्याच्यामुळे काय करायचंय की ते जे काही प्रिस्क्रिप्शन्स आहेत ते तुम्हाला इन हँड ठेवायचं आहे, जेणेकरून कन्फ्युजन्स पण नाही होणार, प्रॉडक्टला पण प्रॉपरली हँडल करता येईल. हा याच्यातला महत्वाचा पॉईंट. सेम प्रॅक्टिस आपल्याला लॅबोरेटरीमध्ये सुद्धा करायचं आहे. बरोबर. होतं काय की तुम्हाला प्लॅटफॉर्म्स दिलेले असतात, तिथे उभं राहायचं असतं आणि तिथून प्रॅक्टिकल करायचं असतं. मग सपोज तुम्हाला 2-3 केमिकल वे करून आणायचे असतात, तर त्यावेळेस काय करतो आपण, ते एकतर कागदावर लिहून घेणार किंवा त्याच्यातला रेकॉर्ड जो आहे तो सोबत घेऊन जाणार आणि मग जसा रेकॉर्ड आहे, जसं क्वांटिटी दिली आहे तसं ते वे करून आपण आणणार. तर ह्याच्याने काय होतं, कन्फ्युजन कमी होतं, हॅरेसमेंट कमी होते, प्रॉपर प्रोसिजर पण फॉलो होते. त्याच्यानंतर चेक आउट द वेइंग इक्विपमेंट्स ऑर वेइंग आफ्टर द वेइंग. जे वेइंग इक्विपमेंट्स आहेत, वेइंग इक्विपमेंट कोणते आहेत, बॅलन्सेस आहेत, जसं की इलेक्ट्रॉनिक वेइंग बॅलन्स, सिंगल बीम बॅलन्स, डबल पॅन बीम बॅलन्स. बरोबर. हे सगळे वेइंग इक्विपमेंट्स आहेत. तर वेइंग करताना हे जे काही इक्विपमेंट्स आहेत त्यांना प्रॉपरली चेक करून घ्यायचे. जर वेइंग इक्विपमेंट प्रॉपर नसतील तर ते बरोबर वेइंग करणार नाही. मग बरोबर वेइंग करणार नाही म्हणजे आपण ज्या काही ऍक्च्युअल ड्रग द्यायचा आहे तर त्याची क्वांटिटी कमी जास्त होणार आणि कमी जास्त क्वांटिटी झाली तर आपल्याला प्रॉपर इफेक्ट मिळणार नाही. जास्त ड्रग क्वांटिटी झाली तर टॉक्सिक इफेक्ट प्रोड्यूस होऊ शकतात, साईड इफेक्ट प्रोड्यूस होऊ शकतात. ड्रगची क्वांटिटी कमी झाली तर त्याचा प्रॉपर इफेक्ट मिळणार नाही. ठीक आहे. तर हे सगळे प्रॉब्लेम येतात. म्हणून त्याच्यामध्ये वेइंगची जी टेक्निक आहे ती पण एक महत्वाची टेक्निक आहे. त्याच्यानंतर रिप्लेस द कंटेनर्स ऑन द प्रॉपर प्लेस. म्हणजे काय, वेइंग साठी फक्त 10 कंटेनर घेतले तर मग 10 कंटेनर आपण राईट हँड साईडला ठेवणार, एक एक कंटेनर वेइंग करत करत त्याला लेफ्ट हँडला कलेक्ट करणार. जसं सगळ्यांचे वेइंग कम्प्लीट होईल तर त्याला काय करायचं, त्याच्या रॅकवर जाऊन ठेवून द्यायचं. बरोबर. तर त्याच्या यूज काय, प्रॉपर मिनिंग काय, त्याच्यामुळे पॉसिबल कन्फ्युजन्स जे आहेत ते प्रिव्हेंट होतात. त्याच्यानंतर ओव्हर लोडिंग ओव्हर द
प्लॅटफॉर्मचा जो ओव्हरलोड जो आहे किंवा जे अस्ताव्यस्त पडलेलं जे मटेरियल असतं ते पण जमा होणार नाही. तर ही केअर जी असते आपल्याला ही कंपाऊंडिंगच्या वेळेस करायची असते. कीप द प्रॉपर लेबलिंग ऑन कंटेनर्स. कंटेनर्सवर प्रॉपर लेबलिंग असणं आवश्यक आहे. जसं की 90% अल्कोहोल बनवलं तर त्याला 90% अल्कोहोलचं लेबल लावायचं असतं. कोणत्या तारखेला बनवलं तेही लावायचं असतं. नंतर तुम्ही जर 10% अल्कोहोल बनवलं तर त्याला पण तसं, त्याला 10%चा लेबल लावायचा आणि त्याची डेट पण द्यायची. त्याच पद्धतीने 60% बनवलं अल्कोहोल तर त्याला पण लेबल लावायचं आहे आणि ठीक आहे. हा, सपोज तुम्ही लिहून दिलं अल्कोहोल सोल्युशन, 10%लाही नाव दिलं अल्कोहोल सोल्युशन, 10%लाही 50%ला अल्कोहोल सोल्युशनलाही दिलं अल्कोहोल सोल्युशन, 80% अल्कोहोलच्या सोल्युशन नाही नाव दिलं अल्कोहोल सोल्युशन. तर तिघांचे नाव सारखे झाले. तिघांचे नाव सारखे झाले तर कोणतं युज करायचं, कसं युज करायचं हे सगळं कन्फ्युजन होऊन जाणार आणि त्याचा इफेक्ट अजून प्रोसेसर होणार तो वेगळा. म्हणजे हे सगळं जर प्रिव्हेंट करायचं असेल तर आपल्याला काय करायचं आहे तर त्याचं लेबलिंग प्रॉपर असलं पाहिजे कंटेनरवरती. ठीक आहे, हा पण त्याच्यातला एक महत्वाचा पार्ट आहे. त्याच्यानंतर त्याचा पुढचा पार्ट आहे डिस्पेन्सिंग प्रॉपर कंटेनर टू बी युज्ड. फॉर डिस्पेन्सिंग प्रॉपर कंटेनर टू बी यूज. सपोज आता आपल्याला आय ड्रॉप बनवला तर आय ड्रॉपला डिस्पेन्स करण्यासाठी कोणतं कंटेनर यूज करणार? आयोडेक्सचं कंटेनर यूज करणार का सिरपचं कंटेनर यूज करणार का आय ड्रॉपला यूज केले जाणारे कंटेनर सिलेक्ट करणार? तर आपण आय ड्रॉपला जे कंटेनर सिलेक्ट केलं जातं ते करणार. बरोबर. हा, जसं की आता एखादा क्रीम बनवला तर मग क्रीम बनवल्यानंतर तो जो प्रॉडक्ट आहे तो कशामध्ये डिस्पेन्स करणार? सिरपच्या कंटेनरमध्ये करणार का? नाही. आयड्रॉपच्या कंटेनरमध्ये करणार? नाही. तर त्याला वाईड माउथच्या आयोडेक्स साठी जे कंटेनर यूज केले जातात त्याच्यामध्ये आपल्याला डिस्पेन्स करावं लागेल. राईट. तर अशा पद्धतीने प्रॉपर कंटेनर सुद्धा सिलेक्ट करणं हे महत्वाचं आहे. नंतर चेक आउट द प्रिपरेशन बिफोर हँड ओव्हर टू द पेशंट्स. आपण जो काही प्रिपरेशन बनवला त्याच्या क्वालिटीज आपल्याला प्रॉपरली चेक करून घ्यायचं. त्याच्या काही इन्फॉर्मेशनचा लेबल बनवला असेल तो पण प्रॉपरली चेक करून घ्यायचा, जेणेकरून त्याच्यामध्ये काही डिफिकल्टीज क्रिएट होणार नाही. मग हे सगळं झाल्यानंतर मगच आपल्याला ते प्रिपरेशन पेशंटला हँड ओव्हर करायचं आहे. आफ्टर दॅट डिस्पेन्सिंग म्हणा, कंपाऊंडिंग म्हणा, तिथं आपण काय यूज करतो? वेगवेगळे केमिकल्स यूज करतो, वेगवेगळे मटेरियल्स यूज करतो. किंवा मेडिकल स्टोअर असेल तर तिथं वेगवेगळे स्ट्रीपचे पॅकिंग असतात, बॉटल्सच्या क्वांटिटीज मध्ये असतात, हे सगळं असतं. मग ह्याच्यामध्ये महत्वाचं काय येतं तर स्टॉक किपिंग. स्टॉक किपिंग करणं हे खूप महत्वाचं आहे. सपोज तुमच्याकडे 10 कंटेनर होते, 10 मधला एक कंटेनर सेल, 9 कंटेनर सेल झालं, तुमच्याकडे राहिलं किती? एक कंटेनर. पण तुम्हाला माहितच नसेल की आपल्याकडे एक कंटेनर बाकी, तुमच्याकडे एखादा पेशंट आला त्याला पाहिजे असेल 5 कंटेनर, मग त्याची रिक्वायरमेंट फुलफिल होईल का? नाही होणार. बरोबर. तर हासा एक केअर घ्यायची आहे की आपल्याला स्टॉकला प्रॉपरली मेंटेन करून ठेवायचा आहे. इव्हन दॅट वी हॅव टू ऑल्सो मेंटेन द प्रॉपर रेकॉर्ड. किती कंटेनर्स आले, किती कंटेनर्स गेले, किती राहिले, किती मागवायचे आहेत, तर हे जे सगळं रेकॉर्ड आहे हे आपल्याला प्रॉपरली मेंटेन करून ठेवायचं आहे. ठीक आहे. तर हे झालं रिक्वायरमेंट्स और केअर रिक्वायर्ड ड्युरिंग कंपाऊंडिंग अँड डिस्पेन्सिंग. आता आपल्याला पुढच्या पॉइंट मध्ये आपल्याला काय बघायचं आहे? सोर्सेस ऑफ एरर इन प्रिस्क्रिप्शन. जेव्हा प्रिस्क्रिप्शन लिहिलं जातं किंवा प्रिस्क्रिप्शन मधलं मटेरियल डिस्पेन्स केलं जात असतं तेव्हा आपल्याला कोणते कोणते डिफिकल्टीज येतात किंवा एरर येतात, तर तो पॉइंट आपल्याला आता पुढच्या लेक्चरमध्ये बघायचा आहे. इथे आपण थांबणार.